मराठी भाषेविषयी मनसेची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. मराठी चित्रपटांना हक्काचं थिएटर मिळावं, मराठी भाषेला अधिकृत व्यासपीठांवर प्राधान्य द्यावं, यासाठी मनसेनं आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळीही मराठीच्या सन्मानासाठी मनसे उभे ठाकल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. नवी मुंबईतील वाशी पाम बीच गॅलरिया मॉलमधील PVR इनॉक्स येथे मराठी चित्रपट आणि मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई यांच्या वतीनं धडक आंदोलन करण्यात आलं. मराठी भाषेला सतत कमी लेखलं जात असल्याचा आरोप करत मनसेच्या शिष्टमंडळानं सिनेमागृह व्यवस्थापनाला जाब विचारला. मूव्ही जॉकी या चॅटबॉटच्या जाहिरात फलकावर इतर सर्व भाषांचा उल्लेख असताना मराठी भाषेचा उल्लेख नव्हता. एवढेच नव्हे तर चॅटबॉटमध्ये मराठीचा पर्याय शेवटच्या क्रमांकावर ठेवला होता. तसंच अधिकृत ऍप्लिकेशनमध्ये देखील मराठी भाषेचा अभाव असल्याबद्दल मनसेकडून कडाडून आक्षेप घेतला. यावेळी व्यवस्थापनानं तत्काळ इंग्रजी जाहिरात फलक काढून टाकला आणि मराठी चित्रपटांचे फलक मुख्य दालनात लावले. तसंच भविष्यात मराठी भाषेला योग्य प्राधान्य दिलं जाईल याची ग्वाही दिली. मराठी भाषेविषयी झालेल्या दुर्लक्षाबद्दल महाराष्ट्र मराठी जनतेसमोर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोरही दिलगिरी व्यक्त केली. यावेळी मनसे चित्रपट सेनेचे माजी संघटक किरण सावंत, संघटक अनिकेत पाटील, वाशी विभाग अध्यक्ष सागर विचारे, अभिलेश दंडवते, श्याम ढमाले, शाखा अध्यक्ष अमोल काळडोके यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते. आम्ही इथे आता PVR आयनॉक्स आपलं पाम बीच गॅलरी आहे इथे आलो होतो. तर इथे आलो होतो तर आम्हाला निदर्शनात आलं की त्यांचा एक मूव्ही जॉकी करून एक चॅटबॉटचं ऍप्लिकेशन आहे. तर त्याच्यामध्ये मराठीला 6व्या क्रमांकावरती त्यांनी प्राधान्य दिलं आहे. मुळामध्ये आपलं हे थिएटर आहे महाराष्ट्रामध्ये आहे, ठीक आहे, आणि मुंबईमध्ये आहे, नवी मुंबईमध्ये आहे. तर मराठीला प्राधान्य हे प्रथम मिळालंच पाहिजे हे आमचं त्यांना म्हणणं होतं. खाली सुद्धा त्यांनी जे फलक लावले आहेत ते मुळामध्ये लावलेले आहेत तर इंग्रजी भाषेमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी मराठी हा उल्लेखच केलेला नाही. मग हे थिएटर नक्की आहे कुठे? महाराष्ट्रामध्ये चालतं ना. मग तुम्हाला मराठीची अडचण काय? तुम्ही तिथे पर्यायांमध्ये इंग्लिश लिहिता, हिंदी लिहिता, ठीक आहे, म्हणजे तुम्ही शेवटी हिंदी पण जे आहे ते इंग्लिश मध्ये तुम्ही ट्रान्सलेट करून लिहिता, तुम्ही हिंदी 2 वेळा पर्याय देताय, पण मराठीला तुम्हाला अडचण येते. तर आमचं हेच स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही हे दिलंच पाहिजे आणि हा बदल झालाच पाहिजे. आता सध्या आम्ही त्यांना टेम्पररी याच्यावरती तो फलक आहे तो काढायला लावलेला आहे. आमच्या मागणीवरती त्यांनी तात्काळ तो काढलेला आहे तो फलक आणि ते येत्या काही दिवसांमध्ये एक 48 तासामध्ये वगैरे तिथे फलक चेंज करतील. तसंच ते त्या ऍपमध्ये सुद्धा बदल करतील आणि आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही हा जो मराठी माणसाचा अपमान करताय त्याची जाहीर माफी तुम्ही मागावी महाराष्ट्राची, की याच्या पुढे मराठीला इथे दुय्यम स्थान चालणार नाही. महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसाचाच आहे आणि ते मराठी माणसाचाच डंका चालणार, हेच आमचं म्हणणं आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.